नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या घराला लागलेला पितृदोष हा कसा ओळखायचा, किंवा थोडक्यात सांगायचं झालं की आपल्या घराला पितृदोष आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं, हे आज आपण आपल्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपल्या घराला लागलेला पितृदोष कसा ओळखायचा, किंवा आपल्या घराला पितृदोष आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पितृदोष हा आपल्या पूर्वजांच्या अतृप्त आत्म्यांमुळे किंवा त्यांच्या प्रती असलेल्या कर्तव्यात आपल्याकडून राहिलेल्या उणिवांमुळे निर्माण होतो असे मानले जाते. म्हणजेच पहा, पितृंचे जे काही कार्य असेल ते कार्य जर विधिवत झालेलं नसेल, योग्यरित्या झालेलं नसेल, किंवा पितृंच्या काही अतृप्त इच्छा किंवा आपल्याकडून कर्तव्यात राहिलेल्या उणिवांमुळे पितृदोष निर्माण होतो याचा सरळ अर्थ. आणि त्यामुळे पितृदोष तयार होतो, त्याचमुळे पितृदोष आपल्या घराला लागतो. तर पहा की पितृदोषाची अशी काही लक्षणे आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला समजतं की आपल्या घराला पितृदोष आहे की नाही, किंवा आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे का नाही हे आपल्याला ओळखता येतं. तर सर्वप्रथम पहा की संतती प्राप्तीत अडथळे. आता पहा, पितृदोषातलं मुख्य लक्षण हे आहे की संतती प्राप्तीत अडथळे. म्हणजेच पहा की विवाहाला बराच काळ होऊनही संतती न होणे किंवा वंशाचा विस्तार होण्यात वारंवार अडचणी येणे हे पितृदोषाचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. आता सर्वप्रथम तुम्ही पहा की वंशाचा विस्तार होण्यात वारंवार अडचणी येणे हे पितृदोषाचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. त्याचबरोबर दुसरं म्हणजे घरातील कलह. आता पहा, विनाकारण घरात सतत भांडण होते किंवा सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल मत्सर तयार होतो किंवा तिरस्कार तयार होतो. त्याचबरोबर घरात अजिबात शांतता टिकत नाही. घरात वारंवार भांडणे होतात, वादविवाद होतात, किंवा घरांमध्ये सदस्यांमध्ये जो एकोपा राहायला हवा, एकमेकांबद्दल जे प्रेम राहायला हवं ते प्रेम अजिबात राहत नाही, टिकत नाही. त्याउलट काय होतं की सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल मत्सर तयार होतो. तिरस्कार, राग, वादविवाद, भांडण किंवा घरातील अशांतता या सर्व गोष्टी या घरामध्ये होऊ लागतात. आणि म्हणजेच थोडक्यात सांगायचं की घरात कलह तयार होतात, घरात कलह निर्माण होतात. तर हे पितृदोषाचं दुसरं लक्षण. त्याचबरोबर तिसरं म्हणजे आर्थिक संकट. आता पहा की कष्ट करूनही हातात पैसा न टिकणे, त्याचबरोबर कर्जाचा डोंगर वाढणे किंवा यशाचे मार्ग अचानकपणे बंद होणे. आता पहा, थोडक्यात सांगायचं झालं की तुम्ही मेहनतही करताय, तुम्ही खूप कष्टही घेताय, पण कष्ट करूनही हातात पैसा तर येतोय पण पैसा टिकत नाही. तर काही वेळेस काय होतं की पैशाचे मार्गच हे बंद होतात, यशाचे मार्गच हे अचानकपणे बंद होतात. डोक्यावरचं जे कर्ज आहे ते कर्ज खूप जास्त वाढत चालतं, कर्जाचा डोंगर हा वाढत चालतो. आणि आर्थिक संकटही आपल्या आयुष्यामध्ये येतात, आर्थिक समस्या या आपल्या आयुष्यामध्ये येतात. तर या लक्षणातून आपण जाणून घेऊ शकतो की आपल्याला पितृदोष आहे किंवा असू शकतो. त्याचबरोबर चौथं म्हणजे आरोग्य समस्या. आता पहा, घरात कोणीतरी सतत आजारी असणे किंवा औषधोपचार करूनही आजार बरा न होणे. आता पहा, बऱ्याचशा वेळेला आपल्याला जाणवतं की एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी झाली तर ती व्यक्ती बरी होते न होते तोच लगेच घरात दुसरं कोणाला तरी आजारपण येतं. त्याचबरोबर दीर्घकाळ आजारपण चालतं. घरात सतत कोणी ना कोणी आजारी असतं, किंवा एखादी व्यक्ती असेल जिला आजार असेल तर ती म्हणजे ती जर आजारी असेल तर तिचं आजारपण हे दीर्घकाळ चालत असतं. म्हणजेच घरात कोणी ना कोणी सतत आजारी असतं, सतत घरात आजारपण लागलेलं असतं, किंवा औषधोपचार करूनही आजार बरा न होणे. म्हणजेच कितीही औषधे दवापाणी केलं तरीही
आजारपण हे बरं होत नाही. घरात दीर्घकालीन आजारपण असतं आणि आरोग्यविषयक समस्या घरात कोणाला ना कोणाला कायमच असतात. तर यावरून आपण जाणू शकतो की आपल्या घरालाही पितृदोष आहे. त्याचबरोबर स्वप्नात पूर्वज दिसणे. आता पहा, बऱ्याचदा आपण म्हणतो की स्वप्नामध्ये आपल्याला ही मृत व्यक्ती आपल्याला स्वप्नामध्ये जिवंत दिसली किंवा काहीतरी बोलत होती, काहीतरी सांगत होती किंवा फक्त दिसत होती. कोणतंही स्वप्न असो, काहीही असो, पण स्वप्नामध्ये मृत व्यक्ती म्हणजेच आपल्या घरातील जे पूर्वज आहेत ते पूर्वज आपल्याला दिसत असतात. तर पहा, स्वप्नात वारंवार जर पूर्वज दिसत असतील किंवा ते काहीतरी मागत असतील किंवा ते आपल्याला दुःखी दिसत असतील, म्हणजेच ते आपल्याला दुःखी दिसत असतील किंवा ते खूप दुःखी आहेत असं जर आपल्याला भासत असेल, असं जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असेल, तर आपल्याला पितृदोष आहे हे ओळखून घ्या. तर शुभ कार्यामध्ये अडथळे. आता पहा, हे एक की घरात ठरलेली जी मंगल कार्य आहेत, म्हणजेच विवाह असेल किंवा दुसरं काहीही एखादं मंगल कार्य असेल, तर ते ऐनवेळी मोडणे किंवा त्यात सतत काहीतरी विघ्न येणे. आता पहा, घरात जर एखादं मंगल कार्य ठरलेलं असेल, उदाहरणार्थ विवाह ठरलेला आहे, तर तो विवाह अचानकच मोडतो किंवा विवाह ठरलाय पण तो अचानकच मोडतो किंवा एकतर तो ठरतच नाही, त्यामध्ये काही ना काही विघ्न येतं, खूपशा अडचणी येतात. तर असं जर काही होत असेल तर आपण ओळखू शकतो की पितृदोष आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं की शुभ कार्यामध्ये घरात अडथळे हे सततचे येतात. तर यावरून आपण ओळखू शकतो की पितृदोष आहे. तर स्वामी भक्तांनो, अशा काही गोष्टी आज आपण सांगितल्या की ज्यामुळे आपल्याला समजतं की आपल्यालाही पितृदोष आहे. तर या सर्व गोष्टी जर तुमच्या घरात तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्ही ओळखून घ्या की घराला पितृदोष आहे. तर पितृदोष तर आहे, पण आता उपाय काय करायचा? तर पुढचा व्हिडिओ आपला याच विषयावर असणार आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ चुकवू नका, ज्यामध्ये आपण पितृदोषावर उपाय कोणते आहेत किंवा काय आहेत की जेणेकरून आपल्या मागचा पितृदोष हा कायमस्वरूपी हटवला जाईल. तर असं काय उपाय आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, पुढचा व्हिडिओ चुकवू नका. त्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.